नमस्कार. कधी विचार केला आहे का की मोठमोठ्या एकदम उत्तम योजना असून सुद्धा कंपन्या बऱ्याचदा अयशस्वी का होतात? आज आपण सीएमएमआयच्या एका अशा भागाबद्दल बोलणार आहोत जो थेट नेतृत्वाला जबाबदार धरतो. नाही, हा भाग टीमसाठी नाही आहे, तर त्या लोकांसाठी आहे जे निर्णय घेतात. तर मग चला उलगडूया सीएमएमआय गव्हर्नन्सचं हे जग. असं अनेकदा होतं नाही का, की मोठी स्वप्न पाहिली जातात पण ती प्रत्यक्षात काही उतरत नाहीत. याचं कारण अनेकदा नेतृत्वाच्या एका महत्त्वाच्या भूमिकेकडे दुर्लक्ष केल्यामुळे होतं. आज आपण तेच रहस्य उलगडून पाहणार आहोत. तर या सगळ्या प्रश्नांचं उत्तर आहे सीएमएमआय गव्हर्नन्स, किंवा आपण ज्याला जीओव्ही म्हणतो. हे एक असं मार्गदर्शक तत्त्व आहे जे वरिष्ठ व्यवस्थापनेला त्यांची नेमकी भूमिका काय आहे हे स्पष्ट करून देतं आणि यशासाठी एक मजबूत पाया तयार करतं. म्हणजे बघा, सीएमएमआयचे बाकीचे भाग आपल्याला सांगतात की काम कसं करायचं, पण गव्हर्नन्स यावर लक्ष केंद्रित करतं की आपण हे काम का करायचं. हे थेट वरिष्ठ व्यवस्थापनाच्या जबाबदाऱ्या कृतींबद्दल आहे, ज्यामुळे प्रत्येक कामाचा व्यवसायाला थेट फायदा होतो. अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं ना, तर गव्हर्नन्स हे एखाद्या जहाजाच्या कॅप्टनसारखं आहे. तो फक्त नकाशा दाखवून थांबत नाही, तर जहाज योग्य दिशेने जातंय की नाही हे पाहण्यासाठी स्वतः सक्रियपणे सहभागी होतो आणि आवश्यक ती सगळी संसाधने पुरवतो. हा आहे या संपूर्ण विश्लेषणाचं गोल्डन रूल. खरंच विचार करा, जर लीडरलाच कामाची पर्वा नसेल तर टीम ती का करेल, बरोबर? हाच गव्हर्नन्सचा आत्मा आहे. मग ही जबाबदारी नेतृत्व पार पाडतं तरी कसं? चला, या मॅच्युरिटीच्या शिडीवरची पहिली पायरी बघूया. लेव्हल 1 मध्ये नेतृत्व फक्त संस्थेसाठी एक मूलभूत दिशा ठरवून देतं. तर पहिली पायरी एकदम सोपी आहे. मॅनेजमेंटने अगदी स्पष्टपणे सांगायचं, मित्रांनो, यावर्षी आपलं ध्येय आहे की 95% ग्राहकांना वेळेवर डिलिव्हरी द्यायची. बस, ही एक स्पष्ट आणि मोजता येणारसारखी दिशा झाली. पण दिशा ठरवणं ही तर फक्त सुरुवात झाली. खरी कसोटी लागते लेव्हल 2 मध्ये, जिथे नेतृत्व फक्त बोलून थांबत नाही, तर एक मजबूत प्रणाली तयार करण्यासाठी अक्षरशः मैदानात उतरतं. हे सगळ्यात महत्त्वाचं लेव्हल आहे. लेव्हल 2 हे या 4 मजबूत खांबांवर उभा आहे. यातला एकही खांब जरी कमकुवत असेल तर संपूर्ण प्रणाली कोसळू शकते. चला, प्रत्येक खांब जरा बारकाईने पाहूया. बघा, तोंडी सूचना तर कशा हवेत विरून जातात. म्हणूनच नेतृत्वाला नक्की काय अपेक्षित आहे हे स्पष्टपणे लिखित स्वरूपात सर्वांपर्यंत पोचायला हवं, म्हणजे गोंधळाला जराही जागा उरत नाही. आता ही एक खूप खूप महत्त्वाची गोष्ट आहे. संसाधने म्हणजे फक्त पैसा नाही, तर नेतृत्वाचा वेळ आणि त्यांचं लक्ष हे सुद्धा आहे. आणि याच संसाधनांबद्दल आपण पुढच्या पायरीवर बोलणार आहोत. एखाद्या सैनिकांना लढायला सांगायचं पण त्यांच्या हातात शस्त्रच दिली नाहीत तर ते लढणार कसे? अगदी तसंच टीमला नियम पाळायला सांगायचं असेल तर त्यांना आवश्यक असलेली सर्व साधनं आणि पाठबळ द्यावंच लागेल. बरं, टीमला सगळी साधनं दिली, पण काम व्यवस्थित होतंय की नाही हे कसं कळणार? त्यासाठीच नेतृत्वाला योग्य माहितीची गरज असते. ते नियमितपणे प्रगतीचा आढावा घेतात, जेणेकरून ते योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ शकतील. आणि आता येतो लेव्हल 2 चा शेवटचा आणि सगळ्यात महत्त्वाचा भाग, तो म्हणजे जबाबदारी. नियम फक्त बनवून चालत नाहीत, ते पाळले जात आहेत की नाही हे पाहणं, आणि जे पाळत नाहीत त्यांना जाब विचारणंही तितकंच महत्त्वाचं आहे. लेव्हल 2 पार केलं म्हणजे आपला पाया आता पक्का झालाय. आता त्यावर कळस चढवायची वेळ आलीय. चला, मॅच्युरिटीच्या पुढच्या स्तरावर जाऊया. लेव्हल 3 मध्ये ना, कंपनी एका ऑर्केस्ट्रासारखी काम करायला लागते. प्रत्येक विभाग आपापल्या सुरात न वाजवता एकाच ध्येयासाठी एकाच तालात काम करतो. कौशल्य, प्रक्रिया आणि डेटा हे सगळं एका धाग्यात गुंफलं जातं. तर आत्तापर्यंत आपण उत्तम कसं बनायचं हे पाहिलं, पण सर्वोत्तम पदाला पोहोचायला काय लागतं? चला, सीएमएमआय गव्हर्नन्सच्या सर्वोच्च स्तरावर एक नजर टाकूया. आणि इथे बघा, लेव्हल 4 मध्ये तर अक्षरशः जादू होते. इथं नेतृत्व ज्योतिषासारखं मला काय वाटतंय यावर अवलंबून नाही राहत, तर ते वैज्ञानिकासारखं ठोस आकडेवारीवर निर्णय घेतं. इथे भविष्य वर्तवलं जात नाही, तर ते घडवलं जातं. तर आपण लेव्हल 1 ते 4 चा हा सगळा प्रवास पाहिला, पण या सगळ्या गुंतागुंतीच्या प्रक्रियेच्या मुळाशी एक एकदम सोपी आणि तितकी शक्तिशाली संकल्पना आहे. चला, गव्हर्नन्सचं सार काय आहे ते पाहूया.
हेच आहे सगळं सार. गव्हर्नन्स म्हणजे फक्त आणि फक्त 2 गोष्टी, शिस्त आणि पाठिंबा. शिस्त म्हणजे नियम पाळण्याचा आग्रह धरणे आणि पाठिंबा म्हणजे ते नियम पाळण्यासाठी लागणारी सगळी मदत पुरवणे. बस, इतकंच. त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी. जर एखाद्या कंपनीच्या मोठमोठ्या योजना अयशस्वी होत असतील, तर उत्तर कागदपत्रांमध्ये नाही, तर नेतृत्वाच्या वागणुकीत शोधावं लागेल. कारण गव्हर्नन्स हा कागदावरचा खेळ नाही, तर नेतृत्वाची खरी कसोटी आहे. आणि जाता जाता हा एक प्रश्न, की एखाद्या संस्थेतलं नेतृत्व फक्त हजेरी लावतंय की खऱ्या अर्थाने राज्य करते, या प्रश्नाचं उत्तरच त्या संस्थेचं भविष्य ठरवेल. यावर विचार नक्की करा.